न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। जय हिंद। मी वैभव कदम, सामाजिक कार्यकर्ता। केळगाव मधील गट क्रमांक 223 आणि 224 ही जी जमीन आहे ही महाराष्ट्र सरकारने केळगाव देवी मंदिरचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला सदरची जमीन ही देवस्थान इनाम वर्ग 3 म्हणून ही जमीन शासनानं या ट्रस्टला त्या ठिकाणी दिलेली आहे। ही जमीन शासनानं देत असताना अनेक अटी आणि शर्ती त्या ठिकाणी या जमिनीच्या बाबतीमध्ये घालून दिलेल्या आहे। या जमिनीचा जर आपण 7/12 उतारा जर पाहिला तर त्याच्यामध्ये जे 7/12वर चीफ ट्रस्टी म्हणून जे नाव आहे तर ते चीफ ट्रस्टी माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 वर्षापूर्वी मयत झालेले आहेत। तेव्हापासून पुढे आतापर्यंत कुणाचंही त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही आणि सदरची जमीन ही भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीन आहे। जर त्याचा आपण 7/12 पाहिला तर त्या 7/12वर इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की सदरची जमीन ही सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी असा स्पष्ट शेर आहे। आता या जमिनी बाबतीमध्ये मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं आहे। त्या पत्राचं स्वरूप असं आहे की या जमिनीमध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो। या नवरात्र उत्सव काळामध्ये केळगाव देवी हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे या ठिकाणी लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येत असतात आणि ते दर्शनासाठी येत असल्यामुळे ही जी जमीन आहे ही जमीन जवळपास 9 ते 9.5 एकरच्या आसपास ही जमीन आहे। या जमिनीमध्ये मोठमोठी पाळणे लागली जातात, मोठमोठे हॉटेल्स असतात, कटलरीचे दुकानं असतात आणि इतर छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये 9 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये असतो आणि या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी त्या 9-10 दिवसांमध्ये होत असते आणि सदर जमिनीच्या भाड्याने देण्याच्या बदल्यात ट्रस्टींकडून त्या दुकानदार असतील, पाळणेवाले असतील यांना त्या ठिकाणी वेगवेगळं भाडं आकारण्यात येतं। ते भाड्याची रक्कमही मोठ्या प्रमाणात आहे। त्याची जर पाहिली तर खऱ्या अर्थानं हे सदरची नवरात्र उत्सव काळात सदर जागा भाड्याने देण्यापूर्वी त्या ठिकाणी शासनाची अथवा धर्मादायुक्त कार्यालयाची परवानगी घेतली जावी। कारण जर 7/12 उतारा जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये तसं स्पष्ट शेर आहे, परंतु त्या भाड्याने देण्यापूर्वी जमिनीची आतापर्यंत तरी त्या ठिकाणी परवानगी शासनाची अथवा धर्मादायुक्त कार्यालयाची घेतलेली दिसत नाही आणि हे त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांकडे काही मागण्या केलेल्या आहेत की ट्रस्टींकडून ज्यावेळेस या संस्थेचे मी ऑडिट रिपोर्ट पाहिले तर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये उत्सव एक्सपेन्सेस म्हणून खर्च त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। म्हणजे उत्सवामध्ये खर्च झालेला आहे। कदाचित तो नवरात्र उत्सव काळातला खर्च असू शकतो, पण जर नवरात्र उत्सव काळातला खर्च जर हा रेकॉर्डवर हिशोबात लेखापरीक्षण अहवालामध्ये दरवर्षी दाखवला गेलेला आहे मी काढलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये, तर त्या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात मिळणाऱ्या भाड्याचं काय, ते भाडं जातंय कुठं, हा या निमित्ताने प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय। दुसरी गोष्ट म्हणजे सदर जमिनीमध्ये जवळपास 40 ते 50% जमिनीचा जो भाग आहे तो आजही त्या ठिकाणी शेती केली जाते। तर त्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा देखील या ऑडिट रिपोर्टमध्ये मी काढलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये कुठेही त्या ठिकाणी उल्लेख नाही आणि हे सर्व करण्यामागचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखादी संस्था स्थापन होते किंवा ट्रस्ट स्थापन होतं तर ते ट्रस्ट स्थापन करत असताना धर्मादायुक्त जे कार्यालय आहे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, तर त्या नोंदणी कार्यालयाच्या माध्यमातून जे संस्था स्थापन केलेली आहे तर त्या संस्थेला काही उद्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले असतात। त्या उद्देश पूर्तीसाठी त्या ठिकाणी त्या संस्थेनं काम करणं हे बंधनकारक असतं आणि म्हणून या जर केळगाव देवी मंदिर ट्रस्टचे जर न्यासाचे जर आपण उद्देश पाहिले तर त्या उद्देशामध्ये प्रामुख्याने तो असा उद्देश आहे की
धार्मिक उद्देशाची पूर्ती झाल्यानंतर शिल्लक रकमेचा विनियोग केडगाव जिल्हा अहमदनगर येथील शाळा व महाविद्यालय व शैक्षणिक संस्था मध्ये शिकणाऱ्या गरीब मुले व मुली यांना शिष्यवृत्ती देणे, अनुदान, विनाव्याज कर्ज देणे किंवा मोफत पुस्तक वाटप करणे, तसेच उत्पन्नापैकी रकमेचा विनियोग दवाखाने स्थापन करणे व त्यायोगे गरीब व गरजू लोकांना सुविधा पुरवणे असा या संस्थेचा त्या ठिकाणी उद्देश आहे. आणि मग हे माझं मी जे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्यामागचा माझा मूळ उद्देश असा आहे की जर शासनाचा जिल्हाधिकारी म्हणून एक जर प्रशासक अधिकारी तिथं येत असतील तर नवरात्र उत्सव काळामध्ये जो त्या ठिकाणी संस्थेला जो पैसा मिळणार आहे तो पैसा हा जर शासनाच्या अखत्यारीत असलेल्या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी रेकॉर्डवर आला तर या उद्देशासाठी त्या ठिकाणी त्या ट्रस्टींना तो खर्च करावा लागणार आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये इतिहासामध्ये या उद्देशासाठी खर्च झालाय हे तरी माझ्या तरी पाहण्यात आजपर्यंत आलेलं नाही. परंतु या पुढच्या काळात असं होऊ नये म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे. तो जर हिशोब हा रेकॉर्डवर आला, अभिलेखावर आला, ऑडिट रिपोर्ट मध्ये आला तर निश्चितच या ठिकाणी या उद्देशासाठी तो काही पैसा त्यातला हा खर्च करावा लागणार आहे. आणि मग त्यातूनच गोरगरिबांची जी लहान मुलं आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. दवाखाने स्थापन करा असा देखील त्या ठिकाणी उद्देश आहे. तर त्या ठिकाणी खर्च झाला तर गोरगरीब नागरिकांना देखील त्या दवाखान्याचा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि जर हा खर्च जर अभिलेखावर आला तर त्या ठिकाणी देवस्थान सुधारण्यास देखील त्या ठिकाणी मदत होणार आहे. कारण की मी अनेक वर्षापासून पाहतोय जैसे ती परिस्थिती आजही आहे. मंदिराच्या जो परिसर आहे समोरचा तर त्या समोरच्या परिसरामध्ये जे कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे तर ते कॉन्क्रीटीकरण हे महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. 1-1.5 वर्षापूर्वी संरक्षण भिंत जी सुशोभीकरणाच्या नावाखाली बांधण्यात आली त्यासाठी देखील राज्य शासनाने त्यासाठी निधी दिलेला आहे. मग जर समजा देवस्थान परिसर असेल, देवस्थानचा विकास हा जर शासनाच्या पैशातून होत असेल आणि तो जर विकास हा शासन जर करीत असेल तर शासनाचा तिथं प्रशासक का नको. त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रशासक आल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी देवस्थान सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मी काही प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहे. ज्यामध्ये माझी पहिली मागणी अशी आहे की सदर शेत जमिनीचा जर 7/12 उतारा पाहिला तर त्या 7/12वरील व्यक्ती चीफ ट्रस्टी आहे त्या ठिकाणी मयत झालेली आहे. त्यामुळे सदर 7/12वर महाराष्ट्र शासनाचे नाव समाविष्ट करण्यात यावे. त्यानंतर सदर शेत जमिनीत नवरात्र उत्सव काळापूर्वी जमीन विविध दुकानदारांना जी भाड्याने दिली जाते, पाळणे यांना भाड्याने दिली जाते, तर त्या भाड्याने देण्यापूर्वी त्या ठिकाणी शासनाची पूर्व परवानगी घेणे हे ट्रस्टींना बंधनकारक करण्यात यावं. तसेच सदर जमिनीतून मिळणाऱ्या सर्व उत्पन्नांची माहिती ट्रस्टने त्यांच्या वार्षिक लेखा परीक्षण अहवालात देण्याबाबत ट्रस्टींना आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात यावा अशी देखील प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना वाटल्यास यापूर्वी सदर जमिनीतून ट्रस्टींनी घेतलेल्या एकूण उत्पन्नाची माहिती मागून त्याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. अशा या प्रमुख मागण्या मी त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत. आणि लवकरच नवरात्र उत्सव देखील जवळ आलेला आहे. त्यामुळं मी त्या ठिकाणी भेटून लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी देखील मागणी केलेली आहे. अधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला दिलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही या संदर्भामध्ये कार्यवाही करू आणि लवकरच आपल्या मागण्यांची त्या ठिकाणी दखल घेतली जाईल. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये या बाबतीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे देखील मी करणार आहे. ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय माता दी. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.